आल्या माझा फ्रीज बघितला आणि मला म्हंटली फ्रीज साफ कर. यायचंय का तुला? आई तू आला. आता आज मारूनच जाती मला. घरचे चिक्कू आहेत आमच्या, हे विकतच आहे. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा डे खूप मस्त आहे. माझी बहीण येणार आहे माझ्या घरी आणि खूप दिवसाने आम्ही भेटणार आहोत. खूप दिवसाने ती माझ्या घरी पण येणार आहे. तर मी खूप जास्त खुश आहे. ती काय काय बनवती आज आणि मी किती फुकते खाऊन पिऊन तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज संडे आहे आणि आज येते माझी बहीण माझ्या घरी. पहिल्यांदा इथे शिफ्ट केल्यापासून ती माझ्या घरी येते. आधी गेलाय तिला घ्यायला कात्रजमध्ये. तर माझी एवढी धावपळ होती ना, माझं काही कामच नाही आवरलं. मी पावभाजी करणार आहे खायला आणि मी उठली आहे. माझं ब्रश, आंघोळ, घर क्लीन करायच्या ह्याच्यात माझं काहीच आवरलं नाही. तिला आता नाश्त्याला भूक लागली असणार आहे आणि जाम ती बडबड करणार आहे. मला बहिणीला बोलवलंय, खायला नाही करता येत वगैरे वगैरे वगैरे. आणि ती खूप सुगरण आहे आणि मला काहीच येत नाही. येतं पण तिच्या इतकं टेस्टी नाही बनवत मी. तर आता पावभाजी बनवतीये प्लस तिला श्रीखंड खायचं आहे. तर श्रीखंड, चपाती आणि वांग्याची फक्त वांगं फ्राय करणार आहे तिच्यासाठी. पण आता सध्या तरी मी पावभाजी बनवून ठेवते म्हणजे इझी होऊन जाईल. नाश्त्याला ती पाव आणि भाजी पण खाईल. तर पटकन पहिली पावभाजी बनवते. शिजवून ठेवलंय, आता फक्त बारीक करते मिक्सरला आणि टाकते तडका देऊन. तडका मसाले वगैरे फ्राय करून. आली 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 गाईज, माझी बहीण आलेली आहे. ओके, दरवाजा बंद करायचा आहे, मला उघडायचं नाही. त्यांनी दोघांनी प्रँक केला माझ्यासोबत. प्रँक केला, खोटं बोलले. आरतीला घेतलं होतं आधीने, तरी पण मला कॉल करून बोलतो की अगं कुठे आहे ती, कुठं थांबली आहे. मी त्याला विचारलं किती वेळ लागेल. मला म्हणतो वेळ लागणार आहे मला. काय उघडू, यायचंय का तुला? आई तू आला. टाइमपास लावलाय. भूक लागली का? नाही लागली. भूक नाही लागली तुला? आता काय करायचं? खाऊन आला ना खरं सांग. नाही रे, काहीच नाही खाल्लं, पाणी पिलं. फक्त पाणी पिलं तू? अरा रा 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 अरा रा रा रा. काय करतो? काम करतोय. पावभाजी. पाणी दे की पहिले. हा देते देते, थांब. आता गावाला गाव जेवण करायचं तर अरे आम्ही कायम एवढी पावभाजी करतो, म्हणजे आता जरा जास्त केली तुझ्यामुळं. 3 टाइम म्हटलं मी राक्षस आहे. नाही ग, 3 टाइम खातो ना. आधीला लई पावभाजी आवडती त्याला. तू 4 दिवस पावभाजी चार, कळलं? असं झालंय ते गाईज. हे असं असते. मी जर बसने आले असते आणि तुझ्या घरी तर तुला वाटत मी काम केलं असतं. तू पक्का बेड पकडला असता पाहिजे. पहिला मी आडवा झालो असतो. हे पाणी प्यायले आणि भाजी करायला लागले. बरं मी तिला म्हंटल, बाई तुला आवडेल का ग मी केलेली पावभाजी? आज ते म्हणल्या बरोबर मी हातात घेतली. हा ना, पाणी इथून घे, तिथून घे. अजून काय पाहिजे तुला? आल्या माझा फ्रीज बघितला आणि मला म्हंटली फ्रीज साफ कर. एवढं तरी मी क्लीन ठेवायचा प्रयत्न केलाय घर. बाईला एवढं क्लीन लागतो, एवढं क्लीन लागत. आता काय करू मी? सांडवलं तुझ्या नावात. सांडू दे मला, सांडू दे, काही नाही. तुला सोलापूरच्या घरी नेला तर तुझं पर आतमध्ये गेल्या गेल्या आडवा पडशील.
काय ग? मला ना मिरची पावडर मिरची पावडर देऊ. नाही पहिला खाऊन मग चाट. ए होय ग. बरं बरं. गाईज पावभाजी बघा माझ्या बहिणीने बनवली आहे. थांब प्लेट आणते. गाईज या पावभाजी खायला. मीठ नाही टाकलं. मीठ नाही टाकलं. म्हणजे मी गरम करताना टाकलं तेवढंच. आहे हिला लागेल फक्त. लागू दे मला, मी आणते. झाली पावभाजी. मस्त केली हं, छान. छान केली. थँक्यू. आधी कशी झाली पावभाजी करून सांगा की. छान केली. थँक्यू. निर्लज्ज सदा असू की. मी खाते. मी खाते. मस्त केली. थँक्यू. छान झाली. छान झाली. गाईज तुम्ही बघू शकता इकडं काय चाललेलं आहे आमचं. इकडे आमचं शूटिंग टाइम चालू आहे. इथे बघा हे आमचं आता शूट चालू आहे. कशाचं शूट चालू आहे काय करते सांग बरं तू. चिकूचा ज्यूस. हा चिकूचा ज्यूस करायचं काम चाललंय आमच्या मॅडमचं. हे घरचे चिक्कू आहेत आमच्या. हे विकतचं आहे. काढ बाई काढ. गाईज अशा प्रकारे मी ज्यूस बनवलाय माझ्या बहिणीसाठी. तर सगळ्यांनी प्यायला या. खोटारडी म्हणा. 2 देऊ का? ओय फोड. किती ते कष्ट बापरे. मला वाटतं सोपं आहे. नाही मी कुठं म्हणले सोपं आहे. मी तुला म्हंटल का व्हिडिओ बनवायचं म्हणजे सोपं काम आहे. नाही बाबा. हा. एक जण मला म्हणते मी तू बघितलं नसेल ब्लॉग. मी असं टाकत डेली ब्लॉग म्हणजे काय असतं. मी मुंबईला गेले होते बरं का. आणि एक जण आहे तिचं मी नाव पण सांगितलं होतं मागच्या ब्लॉग मध्ये. मला म्हणती तू मुंबईला गेली तर आम्ही काय करू. तिला म्हटलं तुला डेली ब्लॉगचा अर्थ कळतो का. तुला अर्थ नाही कळत तर तू बघू नको. या गाईस सगळ्यांनी चिक्कूचा ज्यूस प्यायला या. चिक्कू शेक ना. चिक्कू गाईज हे बघा ज्यूस. काय रे चिक्कू शेक. हा चिक्कू शेक. हा सांगते. चमच्याने खाऊ का रे. खाऊ का रे. गाईज या चिक्कू शेक खायला मेड बाय माझी बहीण. खायला असतं प्यायला असतं ते. पिले तरी चालेल. कसं झालंय. मस्त झालाय. आजीला देऊ. ओय ए चिकू. छान झालाय ना. जरा खा. अरे तिकडे आहे. गाईज आजचं आमचं दुसरं ड्रिंक आहे ग्रेप मोजितो. हे मस्त झालंय बघ. याला असं तर करतोय ते. कशी दिसतंय सांग बरं. छान. पिऊन बघू का. हा मस्त आहे. अगं मस्त आहे. तू प्रत्येक रविवारी ये. रोज काही ना काही बनव. मी खायला प्यायला तयार आहे. तू पिऊन बघ. मस्त लागतोय ना. मस्त. आधीला देते आता. सगळ्यात लेट. असू दे.
हे ठेवणार नाही, प्यायचं असेल तर पी, नाही तर संपवणार. नको नंतर म्हणलं कचरा म्हणती. गाईज याच्यावरती लई पुदिना आणि द्राक्ष दिसत होती. मी त्याला म्हंटल कचरा काढून टाकतो. हिने मला मारलं. काढू का? वाव वाव. काय दिसतंय का? या कसलं भारी हे. आम्ही त्या दिवशी हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो ना, तेव्हा खाल्लेलं. हो का, द्राक्षाचं होतं. मस्त आहे. आई तर खाणारी मी, आई तर खाणारी, पिणारी पण. पिणारी पण. काढी. आता काय करते? आता हा, कलिंगड आहे. कलिंगड हा, वेळ नाही ना. किती वाजले? कलिंगडला आणि तुझा फोन दाखव ना. फोन गाईज, आईफोन 16 प्रो मॅक्स. बडे लोग बडी बातें. बाई माझा आयफोन 60 प्रो आहे मी मॅक्स आणि तिने मॅक्स घेतलाय. मॅक्स 17 घ्यायला पाहिजे होता हे. तू तर म्हंटला बॉडी चांगली अरे दिसते नंतर, अरे हा ते तर आहेच की. त्याची. मग जाऊ दे ना, म्हणू दे. जाऊ दे. क्लिअरिटी कसली भारी आहे, एक नंबर आहे, चांगले आहे उलट. आम्हाला बऱ्याच अशा गोष्टी का दोघींना सेम सेम आवडतात. आमच्याकडे फोन पण सेम कलरचे आहेत, सेमच व्हर्जनचे आहेत, सिरीज ब्रँडचे. सेमच ब्रँडचे आहेत. कपडे पण सेम सेम आहेत खूप सारे, जे की आम्हाला एकमेकीला माहित पण नसतं की सेम सेम घेतले ते आम्ही, आहे ना ग. चल कर, आता काय करते? तू तेवढं पी ना, मला ग्लास पाहिजे. आता आज मारूनच जाती मला. सांगत आहे. ओके ओके ठीक आहे. हे काय बनवलंय, हे तिसरं ड्रिंक माझ्या बहिणीने. लिंबू पिळलंय, स्प्राईट, त्याच्यामध्ये स्प्राईट टाकलंय आणि मीठ टाकलंय आणि बर्फ पण टाकलंय की ग. वाव, मस्त आहे हे. छान आहे. आणि त्याच्यात तो स्प्राईट वापरतोय, जी मला लई आवडती. तुम्हाला थंड पाचतोय, माझे टॉन्सिल सुजल्यावर बस बोंबलत. मम्मीला सांगणार आहे, मम्मी हिने मला ट्राय करायला लावलं होतं म्हणून टॉन्सिल सुजले माझे. पिऊ नको. पिऊ नको. मला परवा रात्रीच सांगत होती, बाई थंड काही खाऊ नको बर का. माझी बहिणीला मी जेवण केलंय, ती जबरदस्ती खातीये. हा, माझी बहीण आता जेवतीये जबरदस्ती. एवढं एवढं खायला घेतलंय तिने. वांग्याची भाजी केली मी, चपाती आणि श्रीखंड, आणि ती नाटकं करू करू खाती आता. 2-2 तासांनी कोण खायला चालतं? आता नाही ते काय तिला काय एक काम कर, वांग्याची भाजी आणि चपाती पण भेटत. वांग्याची भाजी चपाती. नाही. श्रीखंड पण देऊन टाक. नाही, श्रीखंड कसं ठेवणार ती? श्रीखंड नको ते म्हंटली. गरम होईल. वांगे हे दिली, पावभाजी दिली हा, आणि पाव पण दिलीत. वांग्याची भाजी आणि चपाती दे की रात्री खायला मग. नको. अर्धी चपाती आणि वांग घेऊन जा ना. तिला नाही आवडत माझ्या हातचं. नाही, छान झालंय पण नको. काप. हा, खावाला खा. तर गाईज, मी भाजी चपाती बनवली होती आरतीसाठी खायला. तर पोरीला असं म्हटली, माझ्या इथपर्यंत भरलंय, इथपर्यंत. तरी पण मी तिला खायला लावलंच आहे, कारण तिला श्रीखंड आवडतं. मग तिच्यासाठी श्रीखंड घेऊन आलो होतो. आणि मग ती पावभाजी खाऊन ऑलरेडी फुगलेली होती, बट आता आणलंय तर तिला खावं लागणार. तर मग बळेच खायला घातलेलं आहे. आणि आता मी आवरून निघते ऑफिसला. मला सुट्टी नाही आहे आज, संडे असून सुद्धा. तर ड्युटी ॲडजस्टमेंट करायची आहे. तर मी चालली आहे ऑफिसला, ती चालली आहे घरी. मग आधी तिला घरी सोडणार आहे आणि मला ऑफिसला सोडणार आहे. तर गाईज, आधीने आरतीला नेऊन सोडलं, वारजेला राहते ती, आणि मला ऑफिसला सोडलेलं. संडे ड्युटी होती आज. तर आली आहे ड्युटी करून.
संडे ड्युटी का होती तर आमच्या संडेला जे ड्युटी करतात डेला पर्सन ते सुट्टीवर गेले होते. मग आमची सुट्टी असल्यावर ते आम्हाला ॲडजस्टमेंट करत असतात. आमच्या सुट्टीच्या दिवशी ते ड्युटी करतात. सो मग त्यांची सुट्टीच्या दिवशी आम्ही ॲडजस्टमेंट केलेली, मी आणि माझ्या कलिग स्टेपी मॅडम. तर गेला आजचा दिवस असाच. मला असं वाटत होतं ह्या संडेला सुट्टी पाहिजे होती कारण आरती येणार होती. तर ती पण पोरगी जास्त थांबली नाही, तिचा व्हिडिओ वगैरे काढायची होती तिला, म्हणून ती आलेली आणि लगेच गेली पण, कारण तिला स्टडी करायचा असतो प्लस कामं असतात, ती पण ड्युटी करते, तिला पण संडेला सुट्टी असते. सो मग एवढं टाईम भेटत नाही. आणि मला मागे मम्मीच्या घरी गेलेल्या ब्लॉगमध्ये विचारलं होतं की तुझी बहीण नाही येते का, तर माझी बहीण येते पण जेव्हा ती जाते तेव्हा मी जात नाही आणि मी जात असते तेव्हा ती येत नाही. म्हणजे आमच्या सुट्ट्या मॅनेज तशा होत नाहीत, किंवा मी काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेली असते किंवा सोलापूरला गेलेली असते असं होतं. तर आम्ही प्लॅन केला आहे नेक्स्ट मंथमध्ये आमच्या गावची यात्रा आहे, तर संडेच आहे त्या दिवशी, तर आम्ही त्यावेळेस एकत्र असू, तर तेव्हा तुम्हाला ती माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेन. तर आजचा दिवस असा संपलेला आहे. खूप मस्त, खूप छान. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, कमेंट करून. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.